नर्मदे हर. आम्ही सकाळी कालीबावडी येथून निघालो आणि आम्ही आता संध्याकाळी राम मंदिरमध्ये मुक्काम आहे. राम मंदिरमध्ये तर राम मंदिर हे मांडवगड येथे आहे. तर रस्त्याने जाताना आम्हाला हे एकदम म्हणजे पुराण काळापासून मंदिर आहे. नीलकंठेश्वर मंदिर आहे हे. बघा वरून असं मंदिर आहे. इथे ऋषीमुनींनी तपश्चर्या केलेली आहे. आणि हा पूर्ण जो घाट दिसतो तुम्हाला, हा घाट पूर्ण आम्ही उतरून आलो. आता चढलो आणि परत उतरून खाली उतरलो आहे आता. तर खूप उंच होता हे घाट. 5 किलोमीटरचा घाट होता हा. तर हा आम्ही चढलो आहे घाट आणि आता उतरलो आहे घाटाच्या खाली. घाटाच्या खाली उतरल्यानंतर हे मंदिर आहे. खूप सुंदर मंदिर आहे. दगडी बांधकाम आहे आणि खूप जुनं मंदिर आहे. चला बघूया आपण ह्या मंदिरमध्ये कशी आहेत मूर्ती. आता नीलकंठ महल. नीलकंठ एक रमणीक स्थल है। पहले यहाँ प्राचीन शिव मंदिर होने के कारण इसका यह नाम पड़ा है। यह विद्यमान एक अभिलेख से ज्ञात होता है कि मुगल सम्राट अकबर के एक राज्यपाल ने 16वीं के शती में इस लाल पत्थर के बने हुए भवन का प्रमुख स्थल के रूप में निर्माण कराया था। यह भवन वास्तुकला की दृष्टि से कोई दावा नहीं रखता, परंतु इसकी शैली अकबर के समय की वैशिष्ट्य है, ऐसा यहाँ लिखा है। नीलकंठ महल बोलता है. खरंच ते महल सारखंच आहे. नीलकंठ महलची रचना विशिष्ट प्रकारची आहे. हे नीलकंठ महल म्हणून आहे. नीलकंठ महल आहे. आपण खाली उतरतो तेव्हा तर पहिल्यांदा आपल्याला महादेवाचं असं पिंड दिसतं. महादेवाचं विशिष्ट प्रकारचं, म्हणजे पुरातन काळाचं तर आहे, पौराणिक आहे, पण खूप वेगळं असं महादेवाची पिंड आहे. महादेवाची मूर्ती आहे. महादेव स्थापन केलेलं आहे आणि वर असं गोल आहे. हे बघा असे महलचा आकार आहे सर्व. हे लाल पत्थर से बना है, इसीलिए लाल है. हे लाल पत्थर आहे, पण आता हळूहळू त्याला काळेपणा आलेला आहे. हे बघा ह्याच्यावर सिमेंट चढवलं बहुतेक ह्यांनी. हे बघा सिमेंट चढवलं ह्यांनी वरचं खराब होणे म्हणून. हे पण हे सगळं लाल पत्थरामध्येच बनलेलं आहे. का लाल दिसते बघा पत्थर. देखो ये दरवाजे का निशान है. यहाँ दरवाजे थे. महल की रचना अशी आहे बघा. आणि महलच्या मध्ये असं कुंड आहे. तो इतना हमको भी नहीं मालूम. अब हम भी तो अभी क्या है. लेकिन ये किसने बनाई है तो मालूम है थोड़ा? बाजीराव पेशवे. ये भोलेनाथ का स्थापना किया है बाजीराव पेशवा. बाजीराव पेशवी ने. यहाँ पे आए वो तो देखा उन्होंने कि ये मंदिर रहा था. फिर मन्नत लेके मालवा जीता उन्होंने. फिर भोलेनाथ का स्थापना किया. और अकबर उन्होंने शिकारी बंगला बना दिया था. मूर्तियों का स्थान देखना अभी मंदिर में खाली है अभी भी. वो झरने के आजू बाजू, हाँ, जो झरना चल रहा है ना उसके आजू बाजू स्थान वो मूर्तियों का है. तो वो खाली है ना. मूर्ति छिपा दी उन्होंने. कहाँ छिपा दी मालूम नहीं. कोई पता नहीं ना कहाँ से. तो ये झरना बना और ये चलता था पहले देखे जाए तो. ये हाँ, ये झरने का नाम क्या है? ये तो नीलकंठ महादेव का ही है. हाँ ना. हाँ. मुझे पत्ता दे दो ना एक. महादेव का पिंड. ये देखो गया 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 गया. ये आया देखो. आपण या चक्रातून जर बाहेर पडलो तर आपण संकटातून सुद्धा बाहेर निघणार. आपल्याला कितीही प्रॉब्लेम येऊ दे, आपल्याला निघणार संकटातून बाहेर. हे बघा हे पान आहे. हे बघा, हे बघा. अरे वा, अरे वा, गेलं बघा. वाव, मस्त. वहाँ दिखेगा एक्चुअली अपने को, है ना.
हे फुल चाललंय पुढे पुढे, मार्गात काय अडथळा नाहीये, चांगला आहे मार्ग. घे काढून, जाऊ दे. हे बघा, हे फुल आपण गेलोय फुल. नंदी इथे आहे बघा, इथे नंदी आहे. साईडनी सुद्धा पाणी येते बघा, झरोका आहे, साईडनी सुद्धा पाणी येते त्या काळी हे साधू संतांनी, ऋषीमुनींनी अशी मूर्ती स्थापन केलेली आहे. ते तीर्थस्थान आहे. हे चंदनमध्ये खूप वास सुंदर येतो. हे चंदन एकदम ओरिजिनल चंदन आहे बघा. हे खूप सुंदर वास येतो चंदनाचा. तर आपण लावूया चंदन आणि आपण इथला प्रसाद पण घेऊया. चला, हे प्रसाद घेऊया आपण खायला एक. आता सुंदर दिसते बघा, गर्दी कमी झाली. आपण फोटो काढूया. नीलकंठ महादेव. ये फल देखो, मोटापा कम करने के लिए नेट हाँ ये ना गोरख चिंच बोलते इसको, गोरख चिंच. शुगर वाला भी है. इसके अंदर ऐसा व्हाइट वाला जो है ना वही निकलता है इसके अंदर. ये देखो इसके अंदर ऐसा. मोटापा कम करने के लिए ये शुगर डाइट. ये क्या बोलते हैं इसको? ये नेट गुंडी के बीज है. दूध भी डालो, शक्कर भी डालो, चाय की पत्ती की जगह ये डालो. 2 चम्मच पीस के जो माता रानी 10 रुपये मिला दो. नेट गुंडी के बीज. नेट गुंडी दाखव. नेट गुंटी, नेट गुंडी असेल ना. हे पहाडी दिसते का? हे पहाडी पूर्ण आम्ही पहाडीच्या पलीकडे होते. तर पहाडी चढून आलोय, घाट चढून आलोय आणि इथं नीलकंठ मंदिरचं दर्शन घेतलं. आता थोड्या वेळ थांबलोय आणि आता आम्ही मांडवगड इथे निघालोय. हे बघा पहाडी कशी दिसते बघा. आणि हे बघा तुम्हाला दिसते का, मध्य प्रदेश रोड डेव्हलपमेंट मांडवगड 0. म्हणजे आम्ही पोचलोय मांडवगडला. मध्य प्रदेश पोचलो आम्ही मांडवगडला.